त्यांना सजा भेटायला नाही आणि त्यांना फाशीचा सजा द्यायचं, तेव्हाच माझ्या आत्म्याला शांत होईल. माझं पोरग उघडा नागडा असं आडवं पडलेलं होतं. मी माझ्या पोराला बघून आवाजच पडलं. तेव्हा फोन त्यांचा आला, तुम्ही इथं 10 मिनिटात या ना तर टेरेसवरून फेकून देईन तुमच्या मुलाला. मी गेले. पुण्यातील कोथरूड परिसरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. मैत्रिणीला भेटायला गेलेल्या 23 वर्षांच्या तरुणाला इमारतीच्या टेरेसवर नेऊन या तरुणीच्या नातेवाईकांनी बेदम मारहाण केली. या मारहाणीत गंभीर जखमी झालेल्या तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू झालाय. पोलिसांनी या प्रकरणी 10 जणांविरोधात गुन्हा दाखल केलाय. नागेश संजय जाधव असं खून झालेल्या तरुणाचं नाव आहे. नागेश पुण्यातील शिवाजीनगर परिसरातील वडारवाडी येथे राहत होता. शनिवारी सायंकाळी मैत्रिणीचा फोन आल्याने तिला भेटण्यासाठी कोथरूडमधील मेगा सिटी परिसरात तो गेला होता. दोघांमध्ये मैत्री असल्यामुळे ते फोनवरून नेहमी संपर्कात असायचे. मात्र नागेश आपल्या मुलीला वारंवार भेटतो या कारणावरून मुलीचे कुटुंबीय आधीच चिडलेले होते. त्यात शनिवारी नागेश पुन्हा भेटायला आल्याने कुटुंबीय पुन्हा रागावले. रात्री 8च्या सुमारास नागेशला इमारतीच्या टेरेसवर नेण्यात आलं. तेथे काही महिला आणि पुरुषांनी मिळून त्याला लाकडी दांडक्यांनी तसेच लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केल्याचा आरोप आहे. मारहाणीनंतर गंभीर जखमी अवस्थेत नागेश खाली पडलेला असतानाच त्याच्या कुटुंबियांना फोन करण्यात आला. फोन करणाऱ्या व्यक्तीने शिवीगाळ करत नागेशच्या आईला धमकी दिली, तुमचा मुलगा मेगा सिटी येथे आहे, 10 मिनिटात येऊन घेऊन जा, नाहीतर खाली फेकून देऊ, अशी धमकी देण्यात आली. हा फोन मिळताच नागेशची आई आणि नातेवाईक तातडीने कोथरूडमधील मेगा सिटी परिसरात पोहोचले. इथं माझ्या घरात 7:30 पर्यंत माझं पोरग घरात होतं. त्याने काय सांगितलं मॅसेज आलं काय कुठं माहीत नाही मला. मी नंतर बघितलं तर मला वाटलं असं रोडला. माझं पाणी भरायला लागले. नंतर 8 सव्वा 8 पर्यंत तेव्हा फोन त्यांचा आलं, तुम्ही इथं 10 मिनिटात या ना तर टेरेसवरून फेकून देईन तुमच्या मुलाला. मी गेले. नंतर बघते तर माझं पोरग उघडा नागडा असं आडवं पडलेलं होतं. मी माझ्या पोराला बघून आवाजच पडला. मला ते लोकांनी शिव्या दिल्या, त्यावेळेस दाखवला इथून दिला ना तरी आमचं नाव आलं नसतं. पोरग तुझं दारू प्यायला आलाय आणि त्यांनीच उडी मारलाय म्हणून असं आम्ही पोलिसला सांगू असं बोलल्यात त्यांनी मला. मागणी म्हणजे माझं पोराचं किती हाल झाले तर पडलंय का ना, त्यांना तसं तरपडून बोंगळं केलं का माझ्या पोराला. त्यांना बोंगळं करून मिरवणूक काढत अख्खा गाव कोथरूडपर्यंत इथपर्यंत अख्खा वडरवाडी दाखवायचं. त्यांना सजा भेटायला नाही आणि त्यांना फाशीचा सजा द्यायचं, तेव्हाच माझ्या आत्म्याला शांत होईल. माझं किती जीव जळतंय, माझं घर मोकळं झालंय. मी पुढे कोणाच्या जीवावर कोण बघणार आहे? माझ्या पोराचं न्याय पाहिजे. माझ्या पोराला काय केलं होतं कोणाचं, माझ्या पोराला न्याय द्यायचं. नागेशचे नातेवाईक टेरेसवर पोहोचले असता नागेश गंभीर जखमी अवस्थेत खाली पडलेला होता. त्याचे कपडे फाटलेले होते आणि आजूबाजूला लाकडी दांडके पडलेले होते. त्यानंतर नागेशला तातडीने रुग्णालयात नेण्यात आलं. मात्र उपचार सुरू असताना ससून रुग्णालयात डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं. नागेश जाधव वय वर्ष 21 गोखलेनगर वडारवाडी या ठिकाणचा हा मुलगा त्याच्या मैत्रिणीला भेटण्यासाठी कोथरूड हद्दीमध्ये गेलेला होता. तेव्हा तो या मुलीला भेटायला काय येतो या कारणावरून चिडून जाऊन त्या मुलीच्या नातेवाईकांनी आईवडील चुलते यांनी त्या मुलाला काल रात्री मारहाण केलेली होती आणि तो त्या ठिकाणी गंभीर जखमी झालेला होता. त्याला ससूनला शिफ्ट केलेलं होतं. मात्र त्या ठिकाणी त्याचं निधन झालेलं आहे. या संदर्भामध्ये कोथरूड पोलीस स्टेशन या ठिकाणी गुन्हा दाखल केलेला आहे. एकूण 6 आरोपींना अटक केलेलं आहे. त्यामध्ये 5 महिला आहेत, 1 पुरुष आहेत. अजून 4 आरोपी अटक करणं आहे. त्यांचं लोकेशन आम्हाला मिळत आहे. आम्ही संध्याकाळपर्यंत पुढच्या 4 आरोपींना अटक करू. ते दोघं एक मित्रमैत्रिणी होते, त्यामुळे तो त्या मैत्रिणीला भेटायला त्या ठिकाणी जात होता. त्याला का वारंवार भेटायला येतो या कारणावरून त्याला ती मारहाण झाली. सर पण आधीची ओळख होती असं सकृत समजतंय. अधिक गोष्टी तपासामध्ये निष्पन्न होते. सर हे फक्त ही घटना रात्रीची आहे. त्यानंतर सकाळीच तो व्यक्ती मयत झालेला होता. त्यानंतर पोस्टमार्टम आणि आता जस्ट ती बॉडी ताब्यामध्ये दिलेली आहे. अधिक उलगडा होईल तसं आम्ही तुम्हाला ब्रीफ करू. नाही, मी त्या तपासातल्या गोष्टी आहेत त्या निष्पन्न होतील. एकूण 6 आरोपी ताब्यात घेतले, अटक केलेली.
या प्रकरणी नागेशची आई सुरेखा जाधव यांच्या फिर्यादीवरून 10 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. मैत्रिणीशी बोलत असल्याच्या रागावरून तरुणाची झालेली ही हत्या पुण्यात खळबळ उडवणारी आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करतायत.